अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे। त्यासाठी शिरूर, बारामती किंवा मावळ या मतदारसंघांची चाचपणी देखील केली जाते। पण या तिन्ही मतदारसंघांवरचा दावा शिंदे गट आणि भाजप सहजासहजी सोडणार नाहीत। ही बाब लक्षात आल्यामुळे पार्थ पवारांना राज्यसभेची संधी दिली जाण्याची देखील शक्यता आहे। पाहूयात हा रिपोर्ट। राज्यसभेच्या खासदारकीसाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा। एप्रिल महिन्यात रिक्त होणार राज्यातल्या 6 जागा। 6 पैकी 5 जागांवर विजयाची महायुतीला संधी। एकीकडे राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची मोर्चे बांधणी केली जात असतानाच एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची चर्चाही जोराने सुरू झाली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे नेते मुरलीधरन, प्रकाश जावडेकर, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर आणि शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण या राज्याच्या विधानसभेतून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 6 खासदारांच्या खासदारकीची मुदत येत्या 2 एप्रिलला संपते आहे। त्यामुळे रिकाम्या होणाऱ्या जागांवर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, विनोद तावडे आणि विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। पण अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलंय। हे सगळं काय जे काय आहे ते कल्पोकल्पित त्या ठिकाणी आहे। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कसलंही तथ्य नाही। राज्यसभेच्या या 6 जागांसाठी फेब्रुवारीत निवडणूक होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 आमदारांची मतं लागणार आहेत। शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला सध्या विधानसभेत 210 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सत्ताधारी गोटातून केला जातो। यामध्ये भाजपचे 106 आमदार आणि काही अपक्ष, शिंदेंचे 40 आमदार आणि काही अपक्ष, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा केला जातो। विधानसभेतलं सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ पाहता महायुतीचे 5 उमेदवार निवडून आणणं सत्ताधाऱ्यांना शक्य आहे, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे 1 खासदार निवडून आणण्याइतकंही आमदारांचं संख्याबळ नाही आहे। ठाकरे आणि शरद पवार गटानं संयुक्तपणे जरी एखादा उमेदवार दिला तरी त्यांना आणखी 15 मतांची बेगमी करावी लागणार आहे। तसंच या दोन्ही गटांवर शिंदे आणि अजित पवार गटाच्या व्हीपची टांगती तलवार असेल। त्यामुळे सत्ताधारी गोटातल्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात। विधानसभेतलं सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ पाहता भाजपच्या वाट्याला 3 जागा येऊ शकतात। त्या 3 जागांवर भाजपतर्फे व्ही मुरलीधरन यांची उमेदवारी पुन्हा निश्चित मानली जाते, तर उर्वरित 2 जागांसाठी विनय सहस्त्रबुद्धे आणि विनोद तावडेंच्या नावाची चर्चा आहे। नारायण राणे आणि जावडेकर यांना पुन्हा तिकीट मिळणार की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा येऊ शकते। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना या जागेवरून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाऊ शकतं। त्यामुळे 2019 साली पार्थ पवारांचं खासदार बनण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न कदाचित एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।